तू रोज टॅक्स भरतोस, तू नेहमीच टोल भरतो, प्रत्येक 28 दिवसाला रिचार्ज करतोस, आपल्या स्वकष्टाने कमवलेला पैसा तू या गव्हर्नमेंटसाठी देतोस. पण कधी हा विचार केलायस का, तू निवडलेला आमदार आणि खासदार यापैकी तुझ्यासाठी कोण लढतंय का? तुझ्यासाठी म्हणजे सर्वसामान्यांसाठी कोण आपला आवाज बनलाय का संसदेमध्ये? 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी मागणाऱ्या देशामध्ये तुम्हाला तुमची भूक महत्वाची आहे, पण त्या डिलिव्हरी बॉयचा जीव कोणाला फरक पडतो? तू आणि मी सर्वसामान्य माणूस, आपण फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटसाठी टॅक्स भरत राहायचा, टोल भरत राहायचा, रिचार्ज करत राहायचा. आपल्यासाठी पण फायदा त्याचा होतो कोणाला? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवरती राज्यसभेमध्ये सर्वसामान्यांचा एक आवाज बनलेला चेहरा म्हणजेच राघव चड्डा वादात अडकले, सस्पेन्शन झालं आणि त्यानंतर मग जे काही आज चित्र तुम्ही बघताय ते तुमच्या समोरच आहे. नाही नाही, मला त्या मुद्द्यात किंवा त्याच्यामध्ये पडायचं नाही, पॉलिटिक्स मध्ये पडायचं नाहीये. पण एकच मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवून द्यायचा आहे की तो एकमेव व्यक्ती होता अख्ख्या राज्यसभेमध्ये जो सर्वसामान्यांचे मुद्दे उचलून धरत होता. राज्यसभेमध्ये त्यांनी काही खासदारांची नावं ही सिलेक्ट कमिटीसाठी निवडली. त्यांच्यावर आरोप झाला की त्यांनी या कोणाचीच परवानगी घेतली नाही. त्यानंतर मोशन प्रिव्हिलेज आला आणि मग काय, सस्पेन्शन. पण एकंदरीत खरी गोष्ट काय माहितीये का, या सगळ्या वादांपेक्षा मला तुम्हाला या ठिकाणी जाणून द्यायचे आहेत की त्यांनी कोणते मुद्दे प्रकर्षाने राज्यसभेमध्ये मांडले आणि त्याचा आपल्या जीवनाशी, एक सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी काय संबंध आहे. आणि त्यांनी उचललेले प्रत्येक मुद्दे सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे तुझ्या आणि माझ्यासारख्याच्या आयुष्याशी निगडीत आहेत. आणि त्याच्यामुळेच हा व्यक्ती जो आहे तो आज प्रत्येक सोशल मीडियावरती व्हायरल होत चाललेला आहे. राघव चड्डा संसदेमध्ये विचारतात 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरीचा ऑप्शन, म्हणजे डिलिव्हरी बॉयचा जीव धोक्यात घालायचा आणि कोणासाठी? आणि या सर्वांमध्ये काय होतंय, कंपनीचा फायदा आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या घरातल्यांचं नुकसान. ते विचारतात 28 दिवसांचाच रिचार्ज प्लॅन का? म्हणजे एकंदरीत वर्षभरात जिथे आपण 12 रिचार्ज करायचो तिथे आता आपल्याला 13 रिचार्ज करावे लागतात. म्हणजेच कंपनीचा फायदा आणि सर्वसामान्यांचं नुकसान. ते डाटा एक्सपायरीवर सुद्धा बोलतात. म्हणजे अगोदर तुम्ही जर कधी विचार केला असेल, आपला जर कुठल्या प्लॅनचा रिचार्ज मधला डेटा उरला असेल तो पुढच्या रिचार्ज प्लॅन मध्ये कॅरी फॉरवर्ड व्हायचा, तो आता का होत? म्हणजे इथे सुद्धा सर्वसामान्यांचं नुकसान आणि फायदा कोणाचा? कंपन्यांचा. आज प्रत्येक गोष्टी मागे टॅक्स आहे आणि जो सर्वसामान्यांनाच भरावा लागतोय, तुझ्या आणि माझ्यासारख्या लोकांनाच भरावा लागतोय. त्यांचा प्रश्न हाच होता की आज प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स का आहे? म्हणजेच त्या कंपन्यांचा आणि सरकारचा फायदा आणि नुकसान आपलंच. त्यांनी प्रश्न विचारले बँकेत लागणाऱ्या पॅनल्टीवरती. मिनिमम बॅलन्स जर नसेल तर मग लागणारी पॅनल्टी प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला आज नाही जमत बँकेत मिनिमम बॅलन्स मेंटेन करणं. आणि या सर्वांमध्ये फायदा कोणाचा? बँकेचा, गव्हर्नमेंटचा. आणि लॉस कोणाचा? सर्वसामान्य माणसांचा. त्यांनी प्रश्न केला एअरपोर्टच्या या मिळणाऱ्या फूड क्वालिटी आणि त्याच्या रेट्स बाबत. बाहेर 10-12 रुपयाला मिळणारा वडापाव एअरपोर्टवर अक्षरशः 250 रुपयाला मिळतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला फायदा झाला हा. पण या सर्वांमुळे फायदा कोणाचा? गव्हर्नमेंटचा आणि त्या कंपन्यांचा. आणि लॉस कोणाचा? सर्वसामान्य माणसांचा. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता फ्लाईट्स रूलवर बोलताना. ते म्हणतात बॅगेजेससाठी जर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागतो तर जेव्हा फ्लाईट डिले होतात किंवा कॅन्सल होतात तर त्याच्यावरती तुम्ही कंपन्सेशन एक्स्ट्रा का देत नाही सर्वसामान्य माणसाला? या ठिकाणी सुद्धा कंपन्यांचा प्रॉफिट आणि लॉस कोणाचा? सर्वसामान्य माणसाचा. त्यांनी प्रश्न विचारला टोल टॅक्स वरती. म्हणजे रस्ते खराब जरी असले तरी तुम्हाला टोल भरायलाच लागणार, त्याशिवाय तुमची गाडी पुढे जाऊ देणारच नाही. आणि इथे सुद्धा फायदा कोणाचा? त्या कंपन्यांचा. आणि लॉस कोणाचा? तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा. त्यांनी प्रश्न उभा केला हेल्थ इन्शुरन्सवरती. जर हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या या काळामध्ये जर मॅन्डेटरी आहे तर त्यावरती जीएसटी कशाला? आणि जर क्लेम केला तर मिळणारा जो होणारा डिले आहे तो डिले कशाला? इथे सुद्धा कंपन्यांचा फायदा आणि नुकसान मात्र सर्वसामान्यांचे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला जीआयजी वर्करसाठी. म्हणजे जॉब आहे पण सुरक्षितता नाही का? आणि इथे सुद्धा फायदा कोणाचा? तर कंपन्यांचा आणि लॉस नेहमीच सर्वसामान्य माणसांचा. त्यांनी अजून एक मोठा प्रश्न उपस्थित केला होता तो म्हणजे पेपर लीकवरचा, पेपर फुटीवरचा. पेपर फुटींमुळे आज बहुतांश विद्यार्थ्यांचे ना पूर्ण आयुष्य बर्बाद झाले आहेत. पण फरक कोणाला पडतोय? फायदा होतोय भ्रष्टाचारी लोकांचा आणि लॉस सर्वसामान्य माणसांचाच. त्यांनी अजून एक मोठा प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे एअर पोल्युशन किंवा ओव्हरऑल पोल्युशन बद्दल, शहरांमध्ये होत असलेल्या पोल्युशन बद्दल. आज दिल्ली बघा, मुंबई बघा, पोल्युशन म्हणजे कुठे जाणंच आपल्याला पॉसिबल होत नाही. जबाबदार कोणच नाही. लॉस कोणाचा होतोय? तुमच्या आणि माझ्यासारख्या एक सर्वसामान्य माणसाचाच.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला डाटा प्रायव्हसी बद्दल. तुमचा आणि माझा डाटा आज जो पूर्ण सोशल मीडियावरती आपण जो डेटा जो आहे, जो कंपन्यांमध्ये डेटा आहे, तो अशा चुटकीमध्ये लीक होतो. फायदा कोणाला? त्या कंपन्यांना. आणि लॉस कोणाचा? तुझ्या आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाचा. कारण या लीक डेटामुळे ना आज तुझ्या आणि माझ्यासारखे बहुतांश लोक फार गरीब झालेले आहेत. आणि कारण हे बघा इथेच समोर दिलेले आहेत तुम्हाला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला तो अचानक वाढलेला या फ्लाईटच्या रेटचा. उत्तर अजून भेटलंच नाहीये, तरी पण इथे सुद्धा फायदा कोणाचा होतोय? तर त्या कंपन्यांचा. आणि लॉस कोणाचा आहे? तुझ्या आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य नागरिकाचाच. हा एकमेव नेता आहे ज्याने प्रश्न उपस्थित केले या स्मॉल कंटेंट क्रिएटरसाठी, किंवा ज्या क्रिएटर्सने आज या सरकारच्या विरोधात ज्या व्हिडिओज बनवल्या आणि त्यांना चांगला रीच भेटला, त्यांच्या व्हिडिओच्या चुटकी सरशी कॅन्सल झालेल्या आहेत युट्यूबवरतून, त्यांना सँक्शन बसलेलं आहे. यासाठी कुठल्याच नेत्याने आवाज उठवला नाही. हा एकमेव नेता होता राघव चड्डा, याने या सगळ्यांसाठी आवाज उठवला. यामध्ये नुकसान कोणाचं? सर्वसामान्य माणसाचं. आणि फायदा बोलला तर सगळंच डिलीट व्हायचं. आज प्रश्न एका नेत्याचा नाहीये. आज प्रश्न अशाचा आहे की आपल्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी संसदेमध्ये कोण बोलतंय आणि कोण लढतंय. आणि जर तो व्यक्ती, नेता संसदेमध्ये जर असं करतोय, तर आपण त्या गोष्टींना, आपण त्या नेत्यांना बघतोय का? आपण त्यांना तेवढा सपोर्ट करतोय का? तुम्हाला काय वाटतंय? हे फक्त बोलणं आहे का एका बदलाची सुरुवात? जर खरंच हे तुम्हाला एका बदलाची सुरुवात वाटत असेल, किंवा तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कारण प्रश्न विचारणं थांबलं की उत्तर मिळणंही थांबतं. त्याच्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन कंटेंटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट मात्र अजिबात विसरू नका, की सत्य हे कडूच असतं, पण तेच मार्ग दाखवतं. पुढील व्हिडिओ मी घेऊनच येईन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.